चाकण औद्योगिक परिसर वाहतूक कोंडीमुक्त व्हावा यासाठी गुरुवारी दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर ट्रॅफिक मुक्त कृती समितीकडून चाकण ते आकुर्डी असा भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। पदाधिकारी व कार्यकर्ते नेमकं काय म्हणाले पाहूयात। तो हायवे होईल तेव्हा होईल, काहीतरी ठराव करून लागलं तर आम्ही आमच्या मशिनरी देऊ, ते दोन पूल काढून मोकळं करा ते तिथं काहीच उपयोग नाही। आणि त्या दोन पुलाच्या बाजूला आहे ना इतकी घाण आहे, त्याच्यातून जाताना लोकांच्या गाड्या पण ते उडते पाणी सगळे होते। 500 मीटर रस्ता नवीन करावा लागेल। ते कॉन्ट्रॅक्टर आहे ना तो एकदा घेऊन या, तो काय करतोय काय नाही तेच आता चाकणचं सांगत होते। ठीक आहे, बायपासला त्याचं मेंटेनन्स तर करायला पाहिजे ना त्या पुलांच्या दोन्ही बाजू। ऐकून घ्या, असोसिएशनवर आमचा अजिबात विश्वास नाहीये। ती काय फिजिकली किंवा टेक्निकली किंवा शासकीय नाहीये, ती तुमचं काय करते असोसिएशन काय फायदे घेते हे नंतर सीएम साहेबांपुढे असोसिएशनला मी उभं करणार आहे। बोगस काम चाललेलं आहे, त्या पाण्यात पण चाललंय, पाणी इकडून काय दराने घेतात काय विकतात। असोसिएशन एखाद्याला म्हणले ना की त्यांचं अंतर्गत कामाला उपयोगाला असोसिएशन उपयोग करते। तुला काम पाहिजे ना कंपनीत, असोसिएशन त्याचा बेनिफिट घेते। तो आरोप नाहीये, त्याच्यावर चर्चा आम्ही वेगळी सीएम साहेबांकडे मीटिंग मागितली। असोसिएशन तुम्ही तुमच्या असोसिएशन नाही, डायरेक्ट कंपन्या पण आहे ना, डायरेक्ट तुम्ही कंपनी तुम्ही कनेक्ट राहा। असोसिएशनवर आमचा विश्वास। मी आढावा घेतला, एमआयडीसीचे टेंडर चालू आहेत, बिलं देणं चालू आहे, बोगस कॉन्ट्रॅक्टर काम करतात। अजून त्या भिंती आणि रोडच्या मध्ये असेच गचपण, म्हणजे एवढी मोठी एमआयडीसी गुजरातला चला, सारखं गुजरातचं उदाहरण देऊ नये, परंतु इतकं बकाल परिस्थिती केली। यांचं ऑडिट रिपोर्ट किंवा यांचं ऑडिट होणं गरजेचं आहे। आतापर्यंत बोगस मेंटेनन्सवर कोट्यवधी रुपये एमआयडीसीने हडप केलेले आहेत। इलेक्ट्रिकल मध्ये केलेले आहेत, साफसफाईमध्ये केलेले आहेत, हाऊसकीपिंग मध्ये केलेले आहेत, रस्ते दुरुस्तीमध्ये केलेले आहेत। आणि आता हे 4 रस्ते दाखवतात, ते म्हणतात तसं कॉन्ट्रॅक्टर तो आजवानी म्हणून आलेला आहे। 20-20% बिलो कामं घ्यायची, ही कामं निकृष्ट दर्जाची झाली। पूर्वी पण मात्रांनी कोणतं याचं काम कॉर्निंगचं कुणी केलं साहेब ते काम? मातेरे इतकं बोगस काम झाले। जर तुम्ही सीसी रोड करताय आणि तो सेन्सर पेवरनी करताय तर त्याला अंडुलेशन कशासाठी पाहिजे? इतकं दिवस रस्त्यावरून डिवायडर झाला नाही, त्याच्यात ते झालं नाही। आता खाली गेल्यावर लोकांना उत्तर काय द्यायची? यांचे उद्योजक आलेत परत। हे आता आम्ही कशासाठी आलेलो आहे ट्रॅफिक मुक्त समिती बरोबर, की यांना ही उत्तर पाहिजे, की टाइम बॉन्ड पाहिजे, की आता हायवेनी टाइम बॉन्ड काय दिलाय, पीएमआरडीने त्यांचं प्रेझेंटेशन केलंय। परत आता तुमचं काय आहे नक्की, एमआयडीसी काय करणार आहे? दररोजचं असणारा ट्रॅफिक, त्याच्यामुळे कामगारांना होणारा त्रास